32. सेवकांनी कुटुंबात आणि सेवकांमध्ये वाईट शब्दात बोलू नये असा नियम आहे. क्रमांक 33. भगवत कार्याची चर्चा. बैठक सुरू करण्यापूर्वी कोणताही नैवेद्य न दाखवता बैठक सुरू करावी आणि बैठक संपल्यावरच नैवेद्य ठेवावा असे सांगितले आहे. क्रमांक 34. कुटुंबात कार्य सुरू असताना कुटुंबातील मुख्य व्यक्तीला 1-2 दिवसांसाठी बाहेर गावी जाण्याची गरज पडल्यास कार्य बंद करावे असे सूचित करतो. क्रमांक 35. बाळंतपण झालेल्या घरी सेवकांना इच्छेनुसार चहा, नाश्ता, भोजन करता येईल असे नमूद केलेले आहे. तील सदस्याचा मृत्यू. कुटुंबात मृत्यू झाल्यास सकाळी संध्याकाळी विनंती प्रार्थना करता येते, पण माळ जपता येत नाही. रक्षा राख विसर्जन करून शुद्धीकरण झाल्यावरच देवाची पूजा करता येते. व्यवसाय आणि त्याग. साधे किंवा त्यागाचे कार्य करत असताना सेवक त्यांचा व्यवसाय करू शकतात, परंतु त्यागाच्या कार्यात मांस विकणाऱ्या सेवकांना उरलेले मांस घरी ठेवता येत नाही. कुटुंबातील कार्यादरम्यान कुटुंबात कोणतेही कार्य सुरू असल्यास त्या दिवशी माळ जपता येत नाही आणि देवाची पूजा करता येत नाही. कुटुंबातील सदस्यांना उष्णता किंवा कांजण्या आल्यास देवाची मूर्ती 3 दिवस दही दुधाने धुवून पूजा करावी आणि चौथ्या दिवशी समाप्ती करून दुसऱ्या दिवसापासून माळ जपावी. दुपारी मांसाहार केल्यानंतर दररोज प्रमाणे संध्याकाळी प्रार्थना करता येते आणि संकट आल्यास तीर्थ सुद्धा देता येते, परंतु हवन कार्यात आणि